श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मार्ग मोकळे झालेत बाळा. बाळा, ज्याची तू इतक्या दिवसांपासून मनापासून वाट पाहतोयस ना, त्या गोष्टीसाठी आता मार्ग हळूहळू मोकळे झाले आहेत. तुला आतापर्यंत प्रत्येक पावलांवर अडथळे दिसत होते, म्हणून तुला वाटत होते की ते कधीच होणार नाही. पण माझ्या लेकरा, मी तुझ्यासाठी पडद्यामागे काम करत होतो. काही दरवाजे बंद झाले कारण त्यामागे तुझ्यासाठी योग्य वेळ नव्हती. आता परिस्थिती बदलत आहे. घाई करू नकोस. फक्त माझ्यावर विश्वास ठेव. योग्य क्षणी तुला स्वतः जाणवेल. स्वामी माझ्यासोबत होते. थांब बाळा, आनंद जवळ आलाय. तू ज्या बातमीची आतुरतेने वाट पाहतोयस ती बातमी तुझ्यापर्यंत आता फार दूर नाही. कित्येक रात्री तू मनात एकच विचार करत झोपला, स्वामी माझं कधी होणार बाळा? किती प्रत्येक हाक माझ्यापर्यंत पोहोचली आहे. तुझ्या डोळ्यात आलेले अश्रूही मी पाहिले आहेत. म्हणून आता निराश होऊ नको. परिस्थिती तुझ्या बाजूने वळत आहे. तू फक्त विश्वास ठेव. बाकीची चिंता माझ्यावर सोपव. जे तुझ्यासाठी आहे ते तुला मिळणारच आहे. बाळा, दुसऱ्यांच्या आयुष्याकडे पाहून स्वतःचं नशीब कमी समजू नकोस. प्रत्येकाला मिळणारी वेळ वेगळी असते. तुझ्या वाट्याला उशीर आलाय म्हणून तुझं भाग्य संपलेलं नाही. मी तुझ्यासाठी जे राखून ठेवले आहे ते कोणाच्याही हातात जाणार नाही. योग्य वेळ आली की ते तुझ्यापर्यंत पोहोचेल. त्यामुळे मन शांत ठेव आणि स्वतःला एकच सांग, माझा स्वामी माझ्यासोबत आहे. मग मला कशाची भीती? तुझी परीक्षा आता संपत आली आहे. तुला वाटत होते की संकट संपताच नाही. एक समस्या सुटली की दुसरी समस्या उभी राहायची. पण बाळा, या सगळ्या काळाने तुला तोडण्यासाठी नव्हे तर मजबूत करण्यासाठी तुला घडवलं आहे. तू खूप सहन केलेस. आता हळूहळू परिस्थिती बदलणार आहे. ज्या गोष्टीने तुला रडवलं त्याच गोष्टी उद्या तुला हसवतील. म्हणून आज हार मानू नकोस. तुझ्या आयुष्यातील सुंदर अध्याय सुरू होण्याची वेळ जवळ आली आहे. मनातील इच्छा मला सांग बाळा. तू कोणालाही न सांगता मनात एक इच्छा जपून ठेवली आहेस. बाहेरून तू हसतोयस, सगळ्यांशी बोलतोयस, पण आतून मात्र त्याच गोष्टीचा विचार करत असतोस. बाळा, मला तुझ्या मनातील शब्द बोलून सांगण्याची गरज नाही. तुझं मन मला आधीच कळतं. तू माझ्यावर विश्वास ठेव. जर ती इच्छा तुझ्यासाठी योग्य असेल तर तिचा मार्ग मी स्वतः तयार करीन. फक्त श्रद्धा ठेव आणि योग्य वेळेची वाट पहा. आता मागे वळून पाहू नकोस बाळा. जे मागे राहिलंय त्याला पुन्हा पुन्हा आठवून स्वतःला त्रास देऊ नकोस. काही माणसं तुझ्या आयुष्यात आली ती कायम राहण्यासाठीच नव्हे तर तुला काहीतरी शिकवण्यासाठी आली होती. काही संधी निघून गेल्या कारण त्यापेक्षा मोठी संधी तुझ्यासाठी पुढे होती. म्हणून जुन्या आठवणीच्या ओझ्याखाली वर्तमान खराब करू नकोस. मी तुझ्या पुढच्या वाटेवर उभा आहे. फक्त एक पाऊल माझ्यावर विश्वास ठेवून पुढे टाक. तुझ्या घरात आनंदाची चाहूल लागेल. बाळा, खूप दिवसांपासून तुझ्या घरात एखाद्या चांगल्या बातमीची प्रतीक्षा आहे ना? वातावरण बदलणार आहे. जिथे चिंता होती तिथे समाधान येईल. जिथे अश्रू होते तिथे हसू येईल. तू फक्त सकारात्मक राहा. प्रत्येक गोष्ट लगेच घडली पाहिजे असा हट्ट धरू नकोस. कधी कधी माझा आशीर्वाद येण्याआधी परिस्थितीची शेवटची परीक्षा होते. धीर धर. आनंदाची चाहूल लागली आहे. तुझ्या मेहनतीचं फळ मिळेल. तू केलेली मेहनत कोणालाच दिसली नाही म्हणून तुला अनेकदा वाईट वाटलं. पण बाळा, जगाने पाहिलं नाही तर मी पाहिलं आहे. तू पडून पुन्हा उभा राहिलास. अपयश आलं तरी प्रयत्न सोडला नाहीस. आता त्या मेहनतीचं फळ मिळण्याची वेळ जवळ येत आहे. आज तुझ्यावर हसणारे लोक उद्या तुझं यश पाहून आश्चर्यचकित होतील. म्हणून माझ्या लेकरा, प्रयत्न थांबवू नकोस. चिंता माझ्यावर सोपव. तू प्रत्येक गोष्टींचा विचार करून स्वतःचं मन धडकवतोयस. हे कसं होईल? पुढे काय होईल? माझं काय होणार? बाळा, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आजच मिळणार आवश्यक नाही. काही उत्तर वेळ देतो. तू तुझं कर्म करत राहा आणि उरलेली चिंता माझ्यावर सोपव. जिथे तुझी शक्ती संपते तिथून माझी कृपा सुरू होते, हे लक्षात ठेव. ज्यांनी तुला कमी समजलं त्यांना उत्तर देण्याची गरज नाही बाळा. काही लोकांनी तुला कमी लेखलं, तुझ्या स्वप्नांवर हसले आणि तुझा विश्वास ठेवला नाही. पण त्यांना शब्दांनी उत्तर देऊ नकोस. तुझं यशच तुझं सर्वात मोठं उत्तर असेल. शांत राहा, मेहनत करत राहा आणि माझं नाव घेत पुढे जा. ज्यांना आज
तुझी किंमत दिसत नाही त्यांना उद्या तुझी किंमत सांगावी लागणार नाही. तुझं यश स्वतः बोलेल. उशीर झाला म्हणजे नकार नाही. तुला वाटतंय की खूप उशीर झाला, पण बाळा, माझ्या दृष्टीने उशीर आणि नकार यात फरक आहे. एखादी गोष्ट उशिरा मिळते म्हणजे ती तुझ्यासाठी नाही असं होत नाही. कदाचित तिच्यासाठी योग्य वेळ अजून तयार होत असेल. तू वाट पाहताना विश्वास गमावू नकोस. योग्य वेळ आली की तुला समजेल की हा उशीर सुद्धा माझ्या योग्य योजनेचा भाग होता. तुझ्या आयुष्यात नवीन सुरुवात होणार आहे. बाळा, एका अध्याय संपवल्याशिवाय दुसरा सुरू होत नाही. तुझ्या आयुष्यातील काही जुन्या गोष्टी आता मागे पडणार आहेत. त्यांच्यासोबत तुझं दुःखही मागे जाऊ दे. नव्या सुरुवातीला जुन्या भीती घेऊन जाऊ नकोस. तुझ्यासाठी एक नवीन पाठ तयार होत आहे. त्या पाठीवर माझा हात तुझ्या डोक्यावर आहे. धीर धर आणि पुढे चल. तुझं मन मी रिकामं ठेवणार नाही. बाळा, तू अनेकदा म्हणतोय, स्वामी, माझ्या आयुष्यात काहीच चांगलं का होत नाही? पण मी तुला सांगतोय, तुझं आयुष्य रिकामं नाही. तू ज्या गोष्टींना साध समजतोय त्यातही माझी कृपा आहे. तुझं श्वान घेणं घेणं पुढे पुन्हा प्रयत्न करण्याची ताकद, संकटातही आशा ठेवणं, हे सगळं माझ्याच देणं आहे. आणि योग्य वेळ आली की तुझ्या आयुष्यात आनंदाची कमतरता राहणार नाही. तुझ्यासाठी योग्य व्यक्ती योग्य वेळ येईल. बाळा, एखाद्या व्यक्तीची वाट पाहत असेल तर स्वतःला त्रास देऊ नकोस. नातं जबरदस्तीने मिळवायचं नसतं. जे तुझ्या आयुष्यात खरंच राहण्यासाठी आहे ते तुला सोडून जाणार नाही. आणि जे निघून गेलं त्याला धरून बसू नकोस. मी तुझ्यासाठी योग्य माणसं, योग्य नाती आणि योग्य वेळ आणीन. तुझं मन फक्त स्वच्छ ठेव. आजची शांतता उद्याच्या आनंदाची सुरुवात आहे. आता तुझ्या आयुष्यात काहीच घडत नाही असं तुला वाटतंय, पण बाळा, शांत समुद्राखालीही लाटा तयार होत असतात. तसंच तुझ्या आयुष्यात बदलण्याची तयारी सुरू आहे. तुला अजून दिसत नाही म्हणून काहीच घडत नाही असं समजू नकोस. माझ्यावर विश्वास ठेव. योग्य क्षणी परिस्थिती अशी बदलेल की तू स्वतः म्हणशील, हे माझ्या स्वामींनी केलं. तुझ्या डोळ्यातलं दुःख मला दिसतंय. तू सगळ्यांसमोर मजबूत असल्यासारखा वागतोयस, पण एकटं असताना तुझं मन भरून येतं. बाळा, तुझं ते शांत दुःखही मला कळतं. तुला प्रत्येक वेळी कुणाची गरज असते असं नाही. कधी कधी तुला फक्त माझ्या आधाराची गरज असते. म्हणून डोळे बंद कर आणि माझं नाव घे. मी तुझ्यापासून दूर नाही. एका सुंदर बातमी तुझी वाट पाहते. बाळा, काही बातम्या अचानक येतात आणि संपूर्ण आयुष्याचा रंग बदलून टाकतात. तुझ्या आयुष्यातही अशीच एक आनंदाची वेळ येत आहे. आज तू ज्या गोष्टीसाठी प्रार्थना करतोय तीच उत्तर तुला अनपेक्षित मार्गाने मिळू शकत. म्हणून कोणताही मार्ग छोटा समजू नकोस. माझ्यावर श्रद्धा ठेव आणि मनात आशेचा दिवा तेवत ठेव. तुझं नशीब बदलण्याआधी तुझं दृष्टिकोन बदलतो. बाळा, परिस्थिती बदलण्याची वाट पाहताना स्वतःला विसरू नकोस. आधी मन मजबूत कर. माझं होणार नाही हा विचार सोड. माझं नाव घे आणि स्वतःला सांग, मी प्रयत्न करणार, मी पुढे जाणार. ज्या दिवशी तुझा विश्वास तुझ्या भीतीपेक्षा मोठा होईल त्या दिवसांपासून तुझी वाट बदलायला सुरुवात होईल. तुझ्या हातून मोठं काम होणार आहे. तुला स्वतःच्या क्षमतेवर शंका येते ना? पण बाळा, तू समजतोयस त्यापेक्षा कितीतरी जास्त सामर्थ्य आहे. काही अडचणी तुला थांबवण्यासाठी नाही तर तुझ्यातील ताकद जागी करण्यासाठी येतात. मी तुला व्यर्थ संघर्ष देत नाही. तुझ्या आयुष्यात अजून खूप काही सुंदर लिहायचं बाकी आहे. म्हणून स्वतःवर आणि माझ्यावर विश्वास ठेव. जे तुटलं त्यापेक्षा सुंदर काहीतरी मिळेल. बाळा, काही गोष्टी तुटल्या म्हणून तू दुःखी आहेस, पण प्रत्येक तुटलेली गोष्ट पुन्हा जोडण्याची नसते. काही वेळा तुटणं म्हणजे नवीन वाट सुरू होण्याची खूण असते. जे तुझ्यासाठी योग्य नव्हतं ते मी दूर केलं असेल तर त्यासाठी मला दोष देऊ नकोस. मी जे दूर करतो त्यामागेही तुझं कल्याण असतं. आता माझ्या मनाला समाधान मिळेल. खूप दिवसांपासून तुझ्या मनात एक प्रश्न आहे, माझ्यासोबतच असं का? बाळा, हा प्रश्न आता हळूहळू संपेल. परिस्थिती तुला उत्तर देईल. ज्या गोष्टीचा अर्थ तुला आज समजत नाही त्या गोष्टीचा अर्थ तुला उद्या समजेल. म्हणून आजच्या अडचणींना पाहून उद्याचं भविष्य ठरवू नकोस. तुझी प्रार्थना व्यर्थ गेलेली नाही. तू किती वेळा माझ्यासमोर हात जोडलेस, किती वेळा माझं नाव घेतलेस हे मला मोजावं लागत नाही. कारण तुझ्या प्रत्येक हाकेला माझं लक्ष असतं. उत्तर उशिरा मिळालं म्हणून प्रार्थना ऐकली नाही असं समजू नकोस. कधी कधी मी तुला हवी असलेली गोष्ट देण्याआधी तुला तिच्यासाठी तयार करतो. श्रद्धा ठेव.
तुला पुन्हा हसताना पाहायचं आहे मला. बाळा, तुझं हसू हरवू नकोस. काही दिवस कठीण आहेत म्हणून संपूर्ण आयुष्य कठीण असणार नाही. काळ बदलतो, परिस्थिती बदलते आणि माणसाचं नशीब सुद्धा बदलतं. तू आज ज्या दुःखातून जातोयस त्याच्या नंतर तुझ्या चेहऱ्यावर पुन्हा मनापासून हसू आणण्याची वेळ मी घेऊन येईल. स्वतःला दोष देणं थांबव बाळा. प्रत्येक चुकींसाठी स्वतःला शिक्षा करू नकोस. तू माणूस आहेस, चुका होणारच. काही निर्णय चुकीचे ठरले असतील, काही लोकांवर जास्त विश्वास ठेवला असेल, पण त्या अनुभवातून शिक आणि पुढे चल. तुझा भूतकाळ तुझी शिक्षा नाही, तो तुझ्या भविष्याची शिकवण आहे. माझं नाव घे आणि नव्याने सुरुवात कर. तुझ्यासाठी बंद झालेला दरवाजा शेवट नाही. एका दरवाजा बंद झाला म्हणून बाळा संपूर्ण जग बंद झालं असं नाही. कदाचित मी तुला त्या दरवाजापासून दूर नेतोय, कारण तुझ्यासाठी दुसरा अधिक चांगला मार्ग तयार आहे. तू फक्त एका संधीला धरून बसू नकोस. माझ्यावर विश्वास ठेव. मी तुला तुझ्या योग्य ठिकाणी घेऊन जाईन. तुझ्या आयुष्यातील अंधार कमी होतोय. कितीही मोठी रात्र असली तरी सकाळ थांबत नाही. तसंच बाळा, तुझ्या आयुष्यातील कठीण काळ कायमचा नाही. आज तुला अंधार दिसतोय, पण प्रकाश जवळ येतोय. तू फक्त चालत राहा. तुला माझा हात दिसत नसला तरी मी तुझ्यासोबत चालतोय. तुझी वेळ आता येते बाळा. इतरांचं यश पाहून स्वतःला मागे समजू नकोस. त्यांची वेळ आधी आली म्हणून तुझी वेळ संपली नाही. प्रत्येक झाडाला फुलण्याचा ऋतू वेगळा असतो, तसंच तुझ्या आयुष्याचा ऋतूही येतोय. आता तुझ्या मेहनतीला दिशा, तुझ्या प्रयत्नांना संधी आणि तुझ्या मनाला समाधान मिळण्याची वेळ जवळ आली आहे. माझं नाव घे आणि एक पाऊल पुढे टाक. श्री स्वामी समर्थ. बाळा, तुला संपूर्ण रस्ता आज दिसण्याची गरज नाही. फक्त पुढचं एक पाऊल दिसलं तरी पुरेसं आहे. ते पाऊल माझं नाव घेऊन टाक. पुढचा रस्ता मी दाखवीन. भीती वाटली तरी थांबू नकोस. तुझ्या प्रत्येक प्रामाणिक पावलामागे माझा आशीर्वाद आहे. तुझ्या आयुष्यात चमत्कारासारखा बदल होईल. कधी कधी बदल हळूहळू होतो आणि कधी अचानक. तुला वाटतंय की काहीच बदलत नाही, पण परिस्थिती चक्र फिरत आहेत. एक दिवस अशी वेळ येईल की मागे वळून पाहताना तुला जाणवेल, त्या कठीण दिवसांनीच मला आजच्या दिवसापर्यंत आणलं. म्हणून धीर धर आणि बाळा, माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव. तुझी वाट पाहण्याची वेळ संपत आली आहे. बाळा, तू खूप वाट पाहिली आहेस. आता मनाला थोडा धीर दे. ज्यासाठी तू इतके दिवस प्रार्थना केलीस त्याच्या दिशेने परिस्थिती पुढे सरकत आहे. तुला लगेच प्रत्येक उत्तर मिळणार नाही, पण संकेत मिळायला सुरुवात होईल. तू फक्त संकेत ओळख आणि घाई न करता माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्या आयुष्यात चांगला बदल येण्यासाठी मी तुझ्यासोबत आहे. बाळा, आता माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव. बाळा, शेवटी तुला एवढंच सांगतोय, ज्याची तू मनापासून वाट पाहतोयस त्यांच्यासाठीचे मार्ग आता मोकळे होत आहेत. मागचा काळ कितीही कठीण असला तरी त्यातला तुझं भविष्य समजू नकोस. तुझ्या आयुष्यात अजून खूप सुंदर क्षण यायचे आहेत. तू रडलास, तू थांबलास, तू निराश झालास, पण तरीही माझं नाव सोडलं नाहीस. हीच तुझी सर्वात मोठी ताकद आहे. आता मनातील भीती सोड. तुझ्या डोक्यावर माझा हात आहे. योग्य वेळ आली की बंद दरवाजे उघडतील, अडकलेली कामे मार्गी लागतील आणि तुझ्या मनाला हवी असलेली शांतता तुला मिळेल. फक्त एवढं लक्षात ठेव, तू एकटा नाहीस. तुझ्या प्रत्येक पावलांवर स्वामी तुझ्यासोबत आहेत. श्री स्वामी समर्थ. घाबरू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.